मित्रांनो, खूप सारे IPO येत राहतात, तर त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही, त्याचबरोबर IPO म्हणजे नेमकं काय, त्याच्याबरोबर NFO म्हणजे काय, ह्या गोष्टी आपण जाणून घेऊया ते डिटेलमध्ये। त्याचबरोबर आपण नेमकं नवीन IPO मध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही आणि NFO मध्ये पण इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही, तर एक एक गोष्ट बारकाईने जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण मित्रांनो। तर मित्रांनो, नवीन IPO मध्ये आपल्याला लिस्टिंग गेन म्हणजे ज्यावेळी आपण शेअर आपल्या अकाउंटवर क्रेडिट होतात त्यावेळेस आपल्याला नफा भेटण्याची शक्यता जास्त असते। कारण जर IPO चा जर रेकॉर्ड चांगला असेल, जर कंपनी फंडामेंटली जर स्ट्रॉंग असेल तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा भेटतो। पण प्रत्येक IPO मध्ये लिस्टिंग गेन आपल्याला भेटेल का, प्रत्येक IPO मध्ये अप्लाय केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट भेटेल का, हे याची काही गॅरंटी नसते मित्रांनो। कारण आपण जी कंपनी आहे, ठीक आहे, आता लेटेस्ट मध्ये खूप सारे IPO आले। आता लेटेस्ट मध्ये बघू शकता तुम्ही SDB फायनान्शियल सर्व्हिसेस, हो ठीक आहे, मानतो HDFC बँकेशी निगडीत हा शेअर। पण जर आपण जर पाहिलं तर जे IPO आहे फायनान्शियल IPO मध्ये सर्वात मोठा IPO ची साईज याच IPO ची, तर आपण याच्यामध्ये अप्लाय करायला पाहिजे की। कारण काय होतं, ज्यावेळेस असं न्यूज असते, कारण आपण न्यूज चॅनल पाहतो, शेअर सगळे जिथं पाहतो तिथं आपल्याला SDB फायनान्शियल सर्व्हिसेस, तर मग याने काय होतं की सर्चिंग स्टॉक बनतो। त्याचबरोबर लोक प्रत्येक जण जातं, चेक करतं, पाहतं, त्याच्यानंतर सगळ्यांनाच वाटतं की हो यार खूप जास्त याच्यामध्ये लिस्टिंग भेटेल, हे भेटेल। पण याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, हाय व्हॉल्यूमवर ट्रेड, हा जो स्टॉक असतो हाय व्हॉल्यूमवरती ट्रेड करतो, लिस्टिंग गेन भेटतं, काही दिवस वरती जातो, पण जर कंपनीमध्ये दम नसेल तर वरतीच जाईन असं काय नसतं। कारण हा शेअर कधीही खाली येऊ शकतो। पण एक या शेअर विषयी माझं मत सांगतो मित्रांनो, की हा शेअर फंडामेंटली कंपनी स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळं आता जरी अपडाऊन झाला तरी पण भविष्यामध्ये हा वरतीच जाईल मित्रांनो। एकदा तुम्ही चेकआउट करू शकता या स्टॉक विषयी। पण जर बाकी स्टॉक बघितले, जर तुम्ही पहा, काही दिवसापूर्वी ओला इलेक्ट्रिक IPO आला होता, त्याने लिस्टिंग गेन चांगलं दिलं होतं। त्याचबरोबर थोड्याच दिवसामध्ये तो शेअर 150 रुपयाला टच केला त्या शेअरने। पण त्याच्यानंतर काय झालं तुम्ही पाहू शकता, आता त्याची दशा काय झाली पूर्ण। ज्याने म्हणजे त्याच्या टॉपवरती जर पैसे इन्व्हेस्ट केले असतील तर आज त्याचं काय, रडण्यासाठी माणूस नसेल, अक्षरशः त्याच्याकडे रडण्यासाठी माणूस नसेल। कारण आता जर त्यांनी 100-125 रुपयाला स्टॉक खरेदी केला, आता तो 40 रुपयावरती ट्रेड करतोय, तर आता त्यांनी कितीही डीपमध्ये खरेदी केलं तर किती दिवस लागतील, किती टाईम लागेल त्याला की त्याचे पैसे रिकवर होण्यासाठी। तर यासाठी मित्रांनो, तेजी पाहून इन्व्हेस्ट करायचं नसतं, रिसर्च करायचं असतं, त्याचबरोबर व्यवस्थित मुद्द्यांना हे करायचं असतं, त्या म्हणजे चेकआउट करायचं असतं आणि नंतर डिसिजन घ्यायचं असतं। आणि कधी पैसे लावताना थोडे कमी आणि वेगवेगळ्या डायव्हर्सिफिकेशन पोर्टफोलिओ कधी बनवलेला चांगला। कारण की जर एखाद्या शेअरवरती जर पोर्टफोलिओ तुमचा आधारित असेल पूर्ण, तर नक्कीच तुम्हाला लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात। आणि दुसरा मी सांगितलं होतं तुम्हाला NFO म्हणजे काय, जसं एखादा कंपनीचा IPO येतो शेअरसाठी, तर म्युच्युअल फंड जे असतो त्याचा NFO असतो, न्यू फंड ऑफरिंग। तर याच्यामध्ये काय, एखादा जर नवीन फंड ऑफर करत असेल, म्युच्युअल फंड निघत असेल, काही स्कीम काढत असेल, तर त्याचं लिस्टिंग दिवस राहत होतो। तर आपण पाहिलं की जिओ आणि BlackRockने काय केलं होतं, त्यांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी म्युच्युअल फंडही लॉन्च केलेला आहे, ठीक आहे, 3 प्रकारचे फंड आता त्यांनी लॉन्च केलेले आहेत। तर मित्रांनो, असं काही नसतं की आता जिओ म्हणजे अंबानी आणि BlackRock म्हणजे अमेरिकेची सगळ्यात मोठी कंपनी तर खूप चांगले रिटर्न देईल, असं काही नसतं मित्रांनो। कारण त्याचे कंपनीचे फायनान्शियल अगोदर पाहिले पाहिजे, त्याच्यापेक्षा मार्केट लीडर वरती बसलेले आहेत आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्यावेळेस म्युच्युअल फंड खरेदी करताना त्यावेळेस तुम्ही 1-2 गोष्टी पाहायला पाहिजे की त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय असतो, किती दिवसामध्ये मागील रिटर्न किती दिली, त्याचा एक्सपेन्स रेशो किती आहे। कारण की एक्सपेन्स रेशो खूप महत्त्वाचा आणि खूप मॅटर करतो मित्रांनो। कारण लॉंग टर्ममध्ये आपल्या मोठ्या पैशाची बचत करू शकतो आणि जास्त असेल तर आपल्याला तेवढा घाटा सहन करावा लागतो। तर याच प्रकारे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जर आवडला असेल तर कमेंट नक्की करा, आणि दुसराही लवकरच व्हिडिओ बनवल। आणि कमेंटमध्ये सांगा जर दुसऱ्या टॉपिकवरती एखाद्या व्हिडिओ पाहिजे असेल तर लवकरच मी त्याला अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचल मित्रांनो। ठीक आहे, थांबतो इथंच। जय महाराष्ट्र।